बातमी नागपुरातून। नागपूरमध्ये काँग्रेसने दिलेली उमेदवारी वादात सापडली होती, कारण तिथे इतरही काही जण इच्छुक होते। पण आता ते सगळं मागे टाकून विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर राजीव पोद्दार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे मैदानात आहेत। अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर या प्रकरणी आता थेट सामना पाहायला मिळेल। नागपूरच्या एका आणखी मतदारसंघामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकमध्ये भाजपाचे उमेदवार अरुण लखानी हे सुद्धा बिनविरोध झाले। अरुण लखानी यांची सध्या महाराष्ट्रभरची चर्चा ही एका वेगळ्या कारणाने आहे। सुळेंचे व्याही आणि शरद पवारांच्या घरात नातेसंबंध निर्माण होत असल्याने ते सध्या चर्चेत होते। मात्र आता त्यांच्या चर्चेत असण्याला नवं कारणही मिळालंय। अरुण लखानी हे बिनविरोध झालेले आहेत, त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल। वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणूक झाली। यामध्ये जे आहे ते अरुण लखानी जे आहेत ते एका अर्थाने बिनविरोध या संपूर्ण निवडणुकीत असणार आहेत। आपल्यासोबत अरुण लखानी आहेत। सर्वप्रथम आपलं जय महाराष्ट्राकडून खूप खूप अभिनंदन। म्हणजे काय सांगाल, कोणी जर बघितलं असेल तर संघाची पार्श्वभूमी अनेक वर्ष आपण जे आहेत अनामिकतेच्या भूमिकेत पडद्यामागून असणारी एक भूमिका आणि आज मोठी जबाबदारी तुमच्याकडे असणार आहे। बिनविरोध म्हणून आपण आता आहात, कसे काय भावना आपली? मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या पठडीमध्ये तुम्ही काम करत गेले आणि तुमचं काम चांगलं असलं तर कुठतरी त्याचं रिकग्निशन पार्टी घेते, कुठतरी तुम्हाला त्या तुमच्या ॲबिलिटीच्या अनुसार काम दिल्या जातात। मला असं वाटतं की मला हे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, नवीन साहेब किंवा महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, नितीन गडकरीजी, बावनकुळे साहेब, तर हा विश्वास मिळाल्याचा आनंद आहे। आणि यामध्ये पाण्याच्या क्षेत्रात मला असं वाटतं की मी भरपूर काम करू शकतो, जेणेकरून आपली वॉटर सिक्युरिटी आपल्या स्टेटची आपण कसं वाढवू शकू। भारतीय जनता पार्टीचे 11 MLAs, MPs म्हणजे आजच आमची बैठक झाली। सगळे MLAs सगळ्यांनी काम वाटून घेतले, आपापल्या क्षेत्राची जबाबदारी घेतली। नंतर आमचं 150-200 नगरसेवकांची सभा झाली वर्धा जिल्ह्याची। तर म्हणजे कसं आहे, एवढी सशक्त ऑर्गनायझेशन आहे भारतीय जनता पार्टीची। आणि मी आता या मागच्या दोन निवडणुकीत मी सहकोषाध्यक्ष असल्यामुळे मुंबईत तर मी हे जवळून बघितलंय की भारतीय जनता पार्टी कसं काम करते। तर तसं म्हणून ते प्रेशर नव्हतं। कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।